मुंबईकर करायला लागला याच्यातूनच ही सत्यता ही लोकांसमोर यायला पाहिजे। आणि तुम्ही बघता का एका बाजूला सत्यतेचा मोर्चा निघतोय हा निवडणूक आयोगाला जागा करण्यासाठी, पण दुसऱ्या बाजूला सत्ताधारी सरकारली लोक मूक मोर्चा काढतायत। यातूनच या गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत की बाबा नेमका याच्या मागचे सूत्रधार कोण आहेत किंवा काय आहेत। आणि हीच लोकशाही टिकवण्याचा हा एक अंतिम टप्पा आहे। जर हे झालं नाही तर पुढे अशाच पद्धतीने जर निवडणुका झाल्या तर लोकशाही राहील की नाही यासाठीच सर्वजण एकत्रित आलेले आहेत। नाही, पण तुमचा मोर्चा हा निवडणूक आयोगाविरोधात आहे, मग भाजप मुख मोर्चा तेच म्हणतोय मी, म्हणजे एवढं काय त्यांना जमलंय की बा त्यांना हे करावं लागेल किंवा काय बोलावं लागेल। आम्ही तर त्यांनाही आवाहन केलं होतं की बा ही, आणि आम्ही बोलतो असं नाही, सत्ताधारीतले आमदार पण बोलायला लागलेत ना की बा यामध्ये घोळ आहेत, यामध्ये ज्या कारवाई व्हायला पाहिजे, यामध्ये जे दुबारा नाव आहे, या सर्व बोलायला लागलेत। याचा अर्थच असा आहे की ही वस्तुस्थिती आहे। चला, नक्की ही वस्तुस्थिती आहे आणि सत्ताधारी लोक जे आहेत तेही बोलत आहेत, त्यांनाही आवाहन केलं होतं मात्र ते या आंदोलनात सहभागी झाले नाही। कॅमेरा आदर्श खटकेसह सागर, साम टीव्ही, मुंबई। चे आमदार सचिन अहिर यांनी निवडणूक आयोगाला जागा करण्यासाठी हा सत्याचा मोर्चा असल्याचं म्हटलेलं आहे। काही वेळातच आता राज ठाकरे उद्धव ठाकरे मोर्चाच्या ठिकाणी रवाना होतील। या मोर्चासाठी म्हणून स्टेशनवर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते दाखल झालेत आणि हे जत्थेच्या जत्थे मोर्चाच्या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात झाली। फॅशन स्ट्रीट परिसरातली एकीकडे तर दुसरीकडे या मोर्चामध्ये सहभागी होणाऱ्यांनी हातात वेगवेगळ्या बॅनर्स घेतलेले आहेत, त्याची ही दृश्य। सत्तेची नाही सत्याची लढाई आहे असे फलक घेऊन अनेक कार्यकर्ते या मोर्चाच्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात आता चर्चगेट मधल्या हॉटेलमध्ये ठाकरे बंधूंमध्ये चर्चा सुरू आहे। राज ठाकरे उद्धव ठाकरेमध्ये गेल्या तासाभरापासून आता 10 मिनिटात असते मोर्चाच्या ठिकाणी एकत्रित येणार आहे। त्यानंतर मोर्चाला सुरुवात होईल, साधारण 2:15च्या सुमाराला मोर्चाला सुरुवात होईल आणि त्यानंतर बीएमसी कार्यालय परिसरामध्ये सभेत या मोर्चाचं रूपांतर होणार आहे। तिथे या महत्त्वाचे नेते भाषण करतील। स्वाभाविक आहे त्यावेळेला निवडणूक आयोगावर आगपाखड करत असतानाच भाजप विरोधातही सगळे नेते बोलतील।